नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण कैरीचे चटणी करणार आहोत। तर त्यासाठी आपण मागे आपल्या आंब्याच्या बागेत आलो आहेत आणि आता मी झाडावर चढून आंबे तोडणार आहे। आंबे म्हणजे कैऱ्या तोडणार आहे। आता झाडावरच्या कैऱ्या तोडणार आहे मी। खूप कमी कैऱ्या दिसत आहेत झाडावर, कारण की अजून कैऱ्या मोठ्या जास्त झाल्या नाहीत। तर ज्या मोठ्या आहेत त्या मी आता तोडणार आहे झाडावर चढून। खूप कमी कैऱ्या आहेत ह्या वेळेस। हे बघा कैरी, मी अजून झाडावरती चढते कैऱ्या तोडायला। तर बघा ती वरती तुम्हाला कैरी दिसते ना, मी ती तोडणार आहे आता। त्या कैऱ्या तोडल्या, आता साईडचे एक दोन तोडूया, त्या का खाली पडल्या। मी अजून कैऱ्या शोधत होते पण दिसल्या नाहीत, सगळ्या छोटे छोटे आहेत। आता आपण जाऊया आणि त्या कैऱ्या उचलूया, कुठं पडल्यात बघू। बघा आता आपण कैऱ्यांना मस्त पाण्यात धुवून काढू। त्याला खूप चीक आहे, तर ते सगळं नीट धुतलं पाहिजे। ते बघा कसे चीक बाहेर निघतोय। खूप स्वच्छ धुवायला लागतं, नाही तर चीक जर तोंडात गेलं तर ते घशाला त्रास करतं, म्हणून आपण स्वच्छ धुवूया। आता त्याला कापायचं थोडंसं, त्यातली कोय काढायची आणि मग आपण त्याला किसूया। मी हे 2 कैऱ्यांनी करणार आहे। जर कैरीतून चीक येत असेल तर तुम्ही परत कापल्यावर धुवू शकता। कोय खूप कडक होती म्हणून ती तुटली नाही कैरी। आता हे सगळे किसून घेऊया बारीक मस्त। बघा एवढे झाले आता किसल्यावर। आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढू। त्यात थोडी लाल तिखट, हळद चवीपुरतं आणि थोडंसं मीठ, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं। आणि आता आपण ह्याला एकदम नीट मिक्स करून घेऊया। आता साखर पण टाकू। आता मिक्स केल्यानंतर जोपर्यंत हे सगळं मसाला मिक्स होत नाही तोपर्यंत मिक्स करायचं। आता आपण ह्याला तडका देऊया। त्यासाठी तेल गरम करायचं आहे, त्यात थोडीशी मोहरी, त्याला चांगलं गरम करायचं। त्या का तुम्हाला तडतडल्यासारखं दिसतंय का? आता ते असं नीट तडतडलं पाहिजे। आता ते आपण आपल्या कैरीची चटणी त्यामध्ये टाकूया। आता ह्याला मस्त फोडणी दिली आहे आपण, हे बघा। आता ह्याला नीट मिक्स करू। ती मोहरी चांगली मिक्स करून घ्यायची त्यात, आणि आपली चटणी तयार आहे। तुम्ही पण ट्राय करा नक्की।